पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. इराणवरील हल्ल्यावेळी ट्रम्प वॉर रूममध्ये होते. अमेरिकेचा इराणच्या 3 अणुस्थळांवरती बॉम्ब हल्ला झाला. इराणवरील संपूर्ण कारवाईवरती ट्रम्प यांचं लक्ष होतं. इराणवरील हल्ल्याची ट्रम्प यांनी स्वतः माहिती दिली आहे. तर या संदर्भात आम्ही निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्यासोबतही बातचीत केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात. सैन्य दलानं स्पेक्टॅक्युलर अशा प्रकारचा हा मिलिटरी सक्सेस आहे. नक्कीच हे योग्य आहे, कारण अमेरिकेकडंच मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर असणारं बस्टर बॉम्बर त्या ठिकाणी होतं आणि अशा 6 वेगवेगळ्या बस्टर बॉम्बरचा वापर करून डोंगरामध्ये अत्यंत खोलीवर असणाऱ्या फॉर्डो न्यूक्लिअर प्लांटला उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केलेला आहे. हा हल्ला केल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेनं स्पष्टपणे धमकी दिलेली आहे की आता इराणनं सरेंडर व्हावं, त्यांनी जे आहे शांततेसाठी तयार व्हावं, ऑर अदरवाईज खूप मोठ्या ट्रॅजेडीसाठी इराणला तयार व्हावं लागणार आहे. म्हणजे एक प्रकारे धमकी देण्याचा प्रकार हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी केलेला आहे.